नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन रेसिपीमध्ये। आज आपण बनवत आहोत डाळ तांदूळ न भिजवता नाही फर्मेंट करता आज आपण 15 मिनिटांमध्ये मसाला डोसा बनवणार आहोत। हो, अगदी 15 मिनिटांमध्ये डाळ तांदूळ न भिजवता तरी सुद्धा डाळ तांदळाचा हा डोसा तुम्हाला नक्कीच आवडेल। यासाठी आधी आपण बटाट्याची भाजी बनवून घेऊया। त्यासाठी एक मोठा चिरलेला कांदा, आले लसणाची पेस्ट, कोथिंबीर, कढीपत्ता, मिरची, टोमॅटो, नंतर उकडलेले 4 बटाटे। आता मी एक कोणतंही भांड सेट करायचं आहे आणि आपण जो रेग्युलर तांदूळ वापरतो घरामधले तोच तांदूळ मी इथे 1 बाउल घेतलेला आहे। आणि 1 बाउल तांदूळ असेल तर आपल्याला पाव बाउल उडदाची डाळ घ्यायची। तसंच आपल्याला इथे दही लागणारे, मेथी लागणारे, मेथी आपण अर्धा चमचा मेथी दाणा घेतलेला आहे, एक इनोचं पाऊच घेतलेला आहे। नंतर ह्या भांड्याने मी हे तांदूळ आणि डाळ मोजून घेतलेली आहे आणि त्याच भांड्याने आपण अर्धा वाटी दही मोजून घेतलेला आहे। तर अशा पद्धतीने आपण हे डोसे बनवायचे आहेत। तर आधी आपण काय करायचं आहे, हे जे तांदूळ आहेत हे तांदूळ चांगले 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया। तर आता मी हे तांदळामध्ये पाणी घातलंय आणि 2-3 पाण्याने स्वच्छ असे हे तांदूळ मी धुवून घेणार आहे। तांदूळ धुवून झाल्यानंतर आपल्याला उडदाची डाळ धुवून घ्यायची आहे। आता आपण उडदाची डाळ चांगली स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेऊया। डाळीला भरपूर अशी पावडर असते, ती पावडर गेली पाहिजे इतपत आपल्याला हे डाळ तांदूळ धुवून घ्यायचे। तर आता हे डाळ तांदूळ चांगले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता आपण हे थोडा वेळ बाजूला ठेवूया आणि बटाट्याची भाजी बनवून घेऊया। तुम्ही पाणी टाकून हे अगदी 10-15 मिनिटं भाजी बनेपर्यंत भिजवून घेतलेत तरी सुद्धा चालेल किंवा नाही घेतलेत तरी सुद्धा चालेल। तर आता आपण इथे तेल घातलेलं आहे पॅनमध्ये आणि मोहरी घालून घेतली आहे। मोहरी छान तडतडली का त्यामध्ये आपण कढीपत्ता आणि हिरवी मिरची घालून घेतली आहे। तर हिरवी मिरची कढीपत्ता चांगली परतली गेली का लगेचच आपण एक उभा चिरलेला कांदा घालून घेऊया। तर मी एक मीडियम आकाराचा कांदा छान असा बारीक उभा कापून घेतलेला आहे आणि ही आपण जशी डोशासाठी भाजी बनवतो तशीच परफेक्ट अशी बटाट्याची भाजी बनवत आहे। तर आपली बटाट्याची भाजी बनेपर्यंत आपले जे डाळ तांदूळ आहे ते पूर्ण पाणी छान खेचून घेतात आणि मस्त भिजले जातात। तसं भिजवायची गरज नाही, आपण जरी कोरडे जरी आपण हे वाटून घेतले तरी सुद्धा ते वाटले जातात। तर आता कांदा छान परतून झालेला आहे। आता आपण ह्यामध्ये आलं लसणाची 1 टेबलस्पून पेस्ट घालायची, अगदी 1 चमचा पेस्ट मी इथं घालून घेतलेली आहे। तर मस्त असं हे परतून घेऊया आणि त्यामध्ये आपण टोमॅटो घालून घेऊया। तर आपला टोमॅटो सुद्धा छान असा शिजला पाहिजे म्हणून आपण इथे कांद्यामध्येच टोमॅटो घालायचा आहे। तर आता आपण टोमॅटो सुद्धा छान असा परतून घेऊया। थोडंसं मीठ घालायचं म्हणजे टोमॅटोला पाणी सुटतं आणि टोमॅटो छान पटकन शिजला जातो। तर आता आपण इथे थोडं मीठ घालून घेतलं। आता मी पूर्ण भाजीचं मीठ यामध्ये घालून घेतलंय। नंतर आता अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि पुन्हा एकदा परतून घ्यायचंय आणि झाकण ठेवून 1-2 मिनिटं आपण याला वाफ द्यायची। तर आता आपण इथे हिंग घातलेलं नाही अजून, तर अगदी 2 चिमट आपण इथं हिंग घालून घेऊया। हे पहा, तर हिंग सुद्धा घातलेला आहे आणि आता आपण हे एकदा परतून घेऊ आणि झाकण ठेवून 2 मिनिटं आपल्याला टोमॅटो कांद्याची वाफ काढून घ्यायची, म्हणजे हे टोमॅटो जे आहे ते हे छान गाळ असे होतील आणि छान शिजले जातील। थोडीशी कोथिंबीर भुरभुरली आणि आता मी यावर झाकण ठेवते। अगदी मस्त आणि पटकन होणारी ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल। मुलांना कधीही डोसा खायची इच्छा होते आणि पटकन कसा डोसा होणार, फर्मेंट नाही केला तर डोसा कसा होणार, तर त्यावेळेला तुम्ही अशा पद्धतीने त्यांना डोसा बनवून देऊ शकता। अगदी 15 मिनिटांमध्ये हा डोसा तयार होतो। आता आपण ह्यामध्ये बॉईल केलेले हे बटाटे छान कट करून घेतलेत आणि हे कट केलेले बटाटे आपण इथे घालून घेतोय आणि छान असं आपल्याला हे परतून घ्यायचंय। तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून मी अपलोड केलेल्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल।
तर आता छान ही भाजी मी परतून घेतलेली आहे. थोडीशी कोथिंबीर घालायची आणि झाकण ठेवून आपण ह्या भाजीला सुद्धा 2 ते 3 मिनिटं चांगली वाफ काढून घेऊया. बटाटा तर आपला शिजलेलाच आहे. अगदी 5 मिनिटामध्ये आपली ही बटाट्याची भाजी तयार होते. तर आता आपण जे डाळ तांदूळ धुवून घेतलेले ते मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचे. तर त्यामध्ये आधी मी मेथी दाणा घालून घेणार आहे आणि थोडीशी डाळ आणि थोडेसे तांदूळ एकत्र करून मिक्सरमधनं आपण छान अशी बारीक पेस्ट करून घ्यायचे. तर आधी आपण हे कोरडंच वाटून घेऊया, म्हणजे ते छान बारीक होईल. कारण आपण डाळ तांदूळ भिजवलेले नाही आहेत, त्यामुळे कोरडं आधी वाटून घेतलं का ते चांगलं बारीक वाटलं जातं. तर आता आपण हे मिक्सरमधनं बारीक करून घेऊया. एकदा मिक्सरमधनं कोरडं वाटून घेतलंय आणि आता आपण इथे एक अर्धा वाटी पाणी घालून घेणार आहे आणि छान अशी बारीक पेस्ट होईपर्यंत आपण हे छान वाटून घेऊया. अगदी छान पेस्ट झाली पाहिजे इतपत आपल्याला हे बारीक वाटून घ्यायचंय. आता हे छान वाटून झालंय. थोडंसं दही घालायचं, अर्ध दही घालून घेते मी आणि लगेच मिक्सरमधनं हे बारीक करूया. आपण थोडं थोडं मिक्सरचं भांडं लहान असल्यामुळे आपण हे थोडं थोडं बारीक करून घेतोय. आता हे छान बारीक झालंय. आता आपण हे बाउलमध्ये काढून घेऊया. अगदी छान बारीक वाटलं जातं आणि दही घातल्यामुळे फर्मेंटेशन होतं. त्यामुळे अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा बनवून पहा. आपल्याला 10-10 तास वाट बघण्याची गरज पडणार नाही आणि अगदी जसा आपण फर्मेंट करून डोसा बनवतो त्याच पद्धतीने हा डोसा बनला जातो. तर आता दही घातलेलं आहे आणि सगळं छान वाटून घेतलेलं आहे. आता आपण ह्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचंय. हे बघा, अगदी चवीपुरतं मीठ घालायचंय आणि मीठ छान आपल्याला या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचंय. आता आपण हे छान मिक्स करून घेऊया. हे पहा, अशा पद्धतीने मी हे सगळं छान मिक्स करून घेते. थोडीशी आपण इथे साखर सुद्धा घालणार आहोत. साखरेने काय होतं, जो आपल्याला डोशाचा जो छान असा खरपूस रंग येतो तो रंग खूप सुंदर येतो. मेथी दाणा आणि साखरेने याला खूप छान रंग येतो. तर आता आपण इथे 1 चमचाभर साखर घालायची आहे. तर हे बघा, 1 चमचा साखर मी इथे घातली आहे आणि छान साखर वितळेपर्यंत आपण हे मिक्स करून घ्यायचंय. आणि नंतर मग आपण ह्यामध्ये 1 इनोचं पाऊच फोडून घालूया, म्हणजे आपले जे डोसा आहे तो अगदी हलका आणि जाळीदार बनेल. तर आता साखर छान वितळली आहे. आता आपण 1 इनोचं पाऊच इथे घालायचं. एक तर तुम्ही ब्ल्यू कलरचं पाऊच वापरा किंवा जे लेमन असतं ते वापरायचे, लेमन फ्लेवर. दुसरा फ्लेवर वापरायचा नाही. आता आपण यावर पाणी घातलेलं आहे सोड्यावर, म्हणजे ते छान ॲक्टिवेट होतो. जो इनो आहे तो ॲक्टिवेट होतो. आणि हे बघा, तुम्हाला दिसत असेल की किती हलकेपणा आपल्या पिठाला लगेचच आलेला आहे. आणि जेवढं बारीक आपल्याला हे पीठ वाटता येईल तेवढं बारीक वाटायचं आहे. आपण जसा डोशाला तवा तयार करतो, एक तवा छान तापवून त्यावर तेल टाकायचं आणि पाण्याचा शिंतडा मारून छान पुसून घ्यायचं आणि लगेचच आपण ह्यावर डोसा घालून घ्यायचा आणि डोसा फुल गॅसवरच घालायचा आणि नंतर थोडासा गॅस कमी करून छान खरपूस असा भाजून घ्यायचा. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे तेल किंवा तूप, बटर काहीही वापरू शकता. तर मी इथे थोडंसं तेल घालणार आहे. तर 1 ते 2 चमचे तेल मी इथे आपल्या डोशावर घातलेला आहे. आणि आता आपण पाहूया की आपला डोसा एका बाजूने झालाय का ते. खूप सुंदर असा रंग आपल्या डोशाला येतो. तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि मला नक्की सांगा. मुलांना कधीही डोसा खाऊशी वाटतो. डोसा हा सगळ्यांचाच फेवरेट. मला पण डोसा फार आवडतो. तर मी अशा पद्धतीने डोसा बनवते आणि मुलांना सुद्धा बनवून देते. तर आता मी दुसरा डोसा सुद्धा घालते आणि त्यावर आपण बटाट्याची भाजी सुद्धा मसाला डोसाप्रमाणे स्प्रेड करून घ्यायची आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने सगळीकडे व्यवस्थित असा फिरवून घ्यायचा, म्हणजे डोसा छान जाळीदार आणि क्रिस्पी असा तयार होतो.
तुम्हाला अजून जर दुसऱ्या डोशाच्या रेसिपी आवडत असतील तर मी त्या नक्की तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल. याआधी सुद्धा एक डोशाची रेसिपी मी इथे शेअर केलेली आहे, ती सुद्धा तुम्ही नक्की पहा. तर तो सेट डोशाची रेसिपी मी शेअर केलेली आहे. आणि मी अजून एक डोसा तांदळाच्या पिठाचा, तो सुद्धा अशाच पद्धतीने अगदी 10 ते 15 मिनिटात तयार होतो. आणि अगदी जसा आपण एखाद्या डोशाच्या स्टॉलवर जसा डोसा मिळतो त्याचप्रमाणे तो डोसा तयार होतो. त्याचीही रेसिपी मी नक्कीच तुम्हाला लवकरात लवकर शेअर करेल. तो सुद्धा इन्स्टंटच डोसा आहे. नंतर बेन्ने डोसा सुद्धा इन्स्टंट पद्धतीने, तो सुद्धा मी तुम्हाला शेअर करणार आहे. लवकरच त्याच्यासुद्धा रेसिपी अपलोड होतील. आपण प्रत्येक गोष्ट ही व्यवस्थित आणि सगळ्या टिप्स वापरून बनवतो, त्यामुळे आपल्या रेसिपी अजिबात बिघडत नाही. तुम्ही अशाच पद्धतीने जर व्यवस्थित मापात जर हा डोसा बनवला तो डोसा अगदी क्रिस्पी आणि मस्त असा तयार होतो. तर आता जी आपण बटाट्याची भाजी तयार केलेली आहे, ती बटाट्याची भाजी सुद्धा आपण इथे घालून घेऊया. आणि अगदी कमी साहित्यामध्ये घरगुती पद्धतीने आपण ह्या वस्तू ज्या रेसिपी आहेत त्या बनवतो. तर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टने मी पुढे जाण्याचा प्रयत्न करते आणि मला माहिती आहे की माझे जे यूट्यूब फॅमिली आहे ती मला नक्कीच सपोर्ट करणार. अशा पद्धतीने मी हा डोसा बनवून घेतलेला आहे. अगदी तुम्ही जसा फर्मेंट केलेला डोसा असतो त्याचप्रमाणे हा डोसा तयार होतो. तुम्ही अशा पद्धतीने नक्की ट्राय करून पहा. आणि हो, मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की डोसा कसा झाला होता ते. आणि मला माहिती आहे की मला त्याची कमेंट नक्कीच येईल आणि तुम्हाला हा डोसा नक्कीच आवडेल. तर अशाच पद्धतीने मी सगळे डोसे बनवून घेते आणि मग तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवलेली आहे, ती तुम्ही नक्की व्यवस्थित पहा. तुमचा डोसा अजिबात बिघडणार नाही. खूप सुंदर डोसा तयार होतो. आणि छान आपण जर बारीक गॅसवर हा भाजून घेतला तर अगदी खुसखुशीत हा डोसा तयार होतो. अशाच पद्धतीने मी हे बघा अगदी बारीक गॅस केलाय आणि बारीक गॅसवर मी हा डोसा व्यवस्थित असा भाजून घेते, म्हणजे तो सगळीकडने भाजला जाईल आणि मस्त असा क्रिस्पी असा डोसा तयार होईल. हे बघा, आता मी चारी बाजूने हा डोसा सोडवून घेते आणि साखर घातल्यामुळे आपल्या डोशाला खूप छान गोल्डन रंग येतो. तुम्ही सुद्धा नक्की या पद्धतीने ट्राय करून पहा. तुम्ही अगदी फर्मेंट केलेल्या डोस्यामध्ये सुद्धा एक चमचाभर साखर घातली ना का खूप सुंदर असा रंग आपल्या डोशाला येतो. तर मी यावर आता भाजी पसरवून घेते आणि मग आपण हा डोसा अगदी मसाला डोसाप्रमाणे त्याला छान असा गोल बनवून घेऊया आपण. हे बघा, रंग पहा किती सुंदर आलेला आहे आपल्या डोशाला. साखर घातल्यामुळे आपल्या डोशाला खूप सुंदर असा रंग येतो. आणि आपला हा मसाला डोसा तयार झालेला आहे. हा तुम्ही खोबऱ्याच्या चटणी सोबत किंवा सांबार सोबत खाऊ शकता. आता मी इथे फक्त बटाट्याची भाजी केलेली आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा. बाय.